एक व्यवस्था आपल्याला उभी करावी लागेल आणि एक धडा देऊन चालणार नाही तर पूर्ण व्यवस्थाच उभी करावी लागेल. तिसऱ्या वर्गापासून तर वरपर्यंतची जी सगळी मुलं आहेत यांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे काय सायबर क्राईम होऊ शकतात त्या संदर्भात त्यांनी कसं अवेअर राहिलं पाहिजे, त्यांनी काय प्रिकॉशन घेतली पाहिजे आणि एखादं घडलं तर कसं त्यांनी रिपोर्ट केलं पाहिजे हे त्यांना शिकवणं गरजेचं आहे. AI आता आलेलं आहे आणि एआयच्या माध्यमातून जास्त पद्धतीने फ्रॉड होताना पाहायला मिळतात. हे खरं आहे की आता डिजिटल स्पेसमध्ये एआयच्या माध्यमातून डीप फेक तयार करणे, एआय व्हिडिओज तयार करणे, त्याच्या माध्यमातून कोणाचाही आवाज कोणालाही लावणे, कोणाचाही चेहरा दाखवणे, चेहरे बदलणे, व्हिडिओज तयार करणे, अशा अनेक गोष्टी तयार होतात आणि यासोबत दुसऱ्याच्या नंबरवरून तिसऱ्याला फोन जाऊन त्याच्या आवाजामध्ये पैसे मागणे, अशा अनेक गोष्टी बाहेर येत आहेत. त्यामुळे एआयनी जे काही चॅलेंजेस उभे केले आहेत त्याचं सोल्युशनही एआयमध्ये आहे. म्हणूनच मी असं म्हटलेलं आहे की आता डिजिटल युगाची डिजिटल मूल्य आम्हाला तयार करावी लागतील, ती आम्ही तयार करतो. सर, एक राजकीय